महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईड व मोठमोठ्या दगडांची ओव्हरलोड वाहतूक सुरूच। ओव्हरलोड वाहतुकीला अभय कोणाचे? परिवहन विभागाचे दुर्लक्ष। श्रीवर्धन तालुक्यात सध्या ओव्हरलोड बॉक्साईड वाहतुकीने अक्षरशः नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे। ओव्हरलोड बॉक्साईड भरलेले अनेक मोठमोठे डंपर घाट मार्गावरून जात असताना अत्यंत संथपणे चालत असतात। काही वेळेला गिअर बदलताना ते मागे येतील की काय अशी भीती मागच्या वाहन चालकांना वाटत असते। सदरची बॉक्साईट वाहतूक करताना त्यावरती आच्छादन असणे गरजेचे आहे, परंतु अनेक चालक बॉक्साईटवरती आच्छादन टाकत नसल्याने नागरिकांना धुळीचा देखील सामना करावा लागतो। अनेक दुचाकीस्वारांच्या डोळ्यात धूळ जाते व नाकाद्वारे शरीरात देखील धूळ जात आहे। रस्त्यावरून जाणाऱ्या डंपरमधून धूळ उडाल्यास नागरिकांना श्वासनाचे व इतर आजार होत असल्याचे पाहायला मिळत आहे। बॉक्साईटबरोबरच श्रीवर्धन, जीवना बंदर व दांडा या ठिकाणी नवीन जेट्टीचे काम सुरू आहे। या बांधकामासाठी भराव करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड दगडाची वाहतूक फॉरकॉन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात येत आहे। सदर ओव्हरलोड वाहतुकीमुळे सर्व रस्ते खराब होत असून अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी रस्ता खचलेला पाहायला मिळतो। ओव्हरलोड बॉक्साईड वाहतुकीसोबतच अनधिकृत बॉक्साईडचे उत्खनन देखील श्रीवर्धन तालुक्यात जोमाने सुरू आहे। मात्र सदर उत्खननाकडे महसूल प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे। तर फॉरकॉन कंपनीच्या अवजड दगड वाहतुकीला प्रतिबंध बसावा, जेणेकरून अपघात टाळता येतील। अनेक वेळा ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहनांचे अपघात होत आहेत व नागरिकांना प्राण गमवावे लागत आहे। या संपूर्णपणे ओव्हरलोड वाहतुकीला अभय कोणाचे मिळत आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे। तर प्रादेशिक परिवहन विभाग पेण यांच्याकडून या अवजड वाहतुकीवरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही, केवळ अर्थपूर्ण तडजोड करूनच अशा प्रकारची ओव्हरलोड वाहतूक सुरूच असल्याची तक्रार नागरिकांमधून करण्यात येत आहे। तरी प्रादेशिक परिवहन विभाग पेण यांनी अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती तसेच परराज्यातून बॉक्साईड घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांवरती देखील कडक दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।